श्री क्षेत्र माहूर शहर हे देव दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक भक्तांना आकर्षित करणारे धार्मिक स्थळ आहे। परंतु गुरुवारी 6 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास दत्तशिखर रोडवरील पुलावर घडलेल्या एका विचित्र प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। भर दुपारच्या वेळी काही नागरिक दत्तशिखर पुलाजवळून जात असताना त्यांनी एका महिलेसह 2 पुरुष अघोरी विधी करताना पाहिल्याचे सांगितले। महिला खाली बसून पूजा करत होती तर बाजूला कोयता होता। तसेच त्या ठिकाणी रक्ताचे डाग आणि काही पूजा विधीची सामग्री आढळली। महिलेच्या कपाळावर रक्ताचा तिलक लावलेला असल्याचे साक्षीदारांनी सांगितले। विधी संपल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता एक बोकड मृत अवस्थेत आढळले। त्यामुळे नागरिकांमध्ये अघोरी विद्येचा प्रयोग केला गेला का असा प्रश्न निर्माण झाला आहे। या प्रकारानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे तात्काळ तपासाची मागणी केली आहे। हा अंधश्रद्धेचा प्रकार असण्याची शक्यता वर्तविली जात आहे। भाविक भक्त मोठ्या संख्येने श्री क्षेत्र माहूर येथे दर्शनासाठी येतात। त्यामुळे अशा घटनांमुळे धार्मिक वातावरणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नमस्कार, मी मनोज कीर्तने, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मी कार्यकर्ता आहे। या माहूर भागामध्ये आम्ही अनेकदा असं बघतो की सोन्याचा शोध घेणाऱ्या अनेक टोळ्या या भागामध्ये नेहमी येतात। परंतु काल जो प्रकार झालेला आहे तो प्रकार म्हणजे या ठिकाणी एक बाई बसली आणि त्या ठिकाणी बोकड्या कापला, त्याचं रक्त त्या बाईला लावलं। हा अघोरी प्रकार काय आहे हे आमच्या निदर्शनात आलं नाही, परंतु निश्चितपणानं अंधश्रद्धेला चालना देणारं आणि सोनेरी टोळीनं कुठेतरी सोन्याचा शोध लावण्याच्या उद्देशानं हा केलेला प्रकार आहे। असा प्रकार या भागामध्ये दिवसाढवळ्या होत असताना प्रशासन कुठल्याही प्रकारे गंभीर मला दिसलेलं नाही आणि म्हणून माझी मागणी आहे की हे कोण लोक होते आणि कोण्या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी बोकड्या कापणं आणि बाईला सिंदूर लावणं, इथं या पद्धतीनं इथं हळदी कुंकू टाकणं, रक्ताचा पाट बोकड्याचा इथं वाहणं आणि त्याचं रक्त त्या बाईला लावून आणि मग कुठं काय केलं हे आम्हाला काही माहीत नाही आणि म्हणून याचा शोध लावणं गरजेचं आहे। ते प्रशासनानं लावा ही माझी नम्र विनंती आहे आणि जनतेला माझी विनंती आहे की अशा प्रकारचे अघोरी प्रकार या भागामध्ये येऊन आपण करू नये। कोणत्याही देवी देवतेला या भागातल्या काही बोकड्याची वगैरे काही गरज नसते। तुमची श्रद्धा हीच सगळ्यात मोठी त्या देवांना गरज आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।